वसंतराव नाईक म्हणजे हळव्या मनाचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व. या राज्याला अन्नधान्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण करणारी हरित क्रांती योजना ही त्यांचीच देण. नंतरच्या काळात केंद्र सरकारनं स्वीकारलेली आणि समाजातल्या दुर्बल घटकांना मिळकतीची हमी देणारी रोजगार हमी योजनासुद्धा याच द्रष्ट्या नेत्याच्या कल्पनेतनं साकारली. यवतमाळ जिल्ह्यातल्या गहुली नावाच्या छोट्याशा गावात जन्मलेल्या या व्यक्तिमत्वानं नंतरच्या काळात मुंबई आणि दिल्लीच्या राजकारणात आपल्या आगळ्या कार्यशैलीनं ठसा उमटवला. शेती आणि मातीवर निस्सीम प्रेम असलेले नाईकसाहेब हरित क्रांतीचे प्रणेते झाले. शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख निर्माण झाली. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांच्यातल्या एका उत्तम प्रशासकाचं दर्शनही साऱ्या महाराष्ट्राला घडलं. प्रसन्न चेहरा, पण प्रसंगी तेवढ्याच खंबीरतेनं निर्णय घेण्याचं धाडस, मनात सतत प्रगतीचा ध्यास, जाती धर्माच्या भिंती तोडून भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे बघण्याची त्यांची क्षमता. वसंतराव नाईक यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच साजरं झालं आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या जीवनचरित्राचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवण्यासाठी आज आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आले आहेत. वसंतराव नाईक यांच्यासारख्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण मधुकर भावे यांच्याकडनं अधिक जाणून घेणार आहोत. भावेसाहेब नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच साजरं झालेलं आहे. त्याची सुरुवात आपण त्यांच्या जन्मापासून करूया. त्यांचा जन्म आणि त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडं काही सांगा. गहुली नावाचं गाव आहे. या जन्मशताब्दीच्या निमित्तानं मी जो एक महानायक नावाचा एक 500 पानाचा ग्रंथ संपादित केला, हो, याचं प्रकाशन 1-2 वर्षापूर्वी अगोदर केलं आपण. त्यानिमित्ताने मी गहुलीला गेलो होतो. आजचं 50 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरचं गहुली हे सुद्धा मला आडवळण्याचं वाटतंय. तर 50 वर्षापूर्वीचं गहुली काय असेल याची कल्पना केली बरी. अशा आडवळण्याच्या गावातल्या एक प्रकारची ती भटकी जमात ज्याला म्हणतात, अशी ती समाजाच्या गावात जन्माला आलेले वसंतराव नाईक. पण वडिलांच्या संस्काराने त्यांना राजकीय पार्श्वभूमी काही नव्हती असं म्हटलं. मग ते कसे काय राजकारणात आले? वडील त्यांचे सामाजिक कार्य होतेच. ज्याला गावकी म्हणतात, त्या गावकीचं सरपंच पद हे फुलसिंग नाईक साहेबाकडेच होतं. शिक्षणाची आवड वसंतराव नाईकांनाच नव्हे तर फुलसिंग नाईक साहेबांना होती आणि म्हणून आपल्या मुलानं शिकलंच पाहिजे, त्याच्याकरता 4 ठिकाणी त्यांची यात्रा झाली तरी चालेल असं गृहीत धरून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाला ठेवलं. आणि त्या शिक्षणातून एक मिळालेले संस्कार आणि त्यावेळच्या मध्य प्रदेशचं राजकारण हे सगळं पाहत असताना नाईक साहेबांचा ओढा हा राजकारणाकडे आला. त्यावेळी प्रामुख्यानं स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पुढाकारानं होती, त्यामुळे काँग्रेसकडेही त्यांचा ओढा लागला. आणि योगायोगाने गोष्ट अशी झाली की मध्य प्रदेशमध्ये त्यावेळचा जो आपण ज्याला आज वऱ्हाड म्हणतो किंवा CP बेरार सेंट्रल प्रॉव्हिन्स, हा मध्य प्रदेशमध्ये असलेला भाग यवतमाळचा, अकोल्याचा, हा 4 जिल्ह्यांचा ज्याला वऱ्हाड म्हटलं जातं, तिथं काँग्रेसचं प्राबल्य होतं. आणि सुदैवानं नाईक साहेबांना त्यावेळी 52 साली तिकीटही मिळून गेलं आणि ते निवडूनही आले आणि ते लगेच उपमंत्री सुद्धा झाले. रविशंकर शुक्ला यांचं मंत्रिमंडळ होतं मध्य प्रदेशमध्ये. त्यामुळे अशा पार्श्वभूमीमध्येच ते घोळवले गेले. एक असं म्हणता येईल का की राजकारणाची पार्श्वभूमी नसली तरी सामाजिक कार्याची पार्श्वभूमी त्यांना निश्चितपणे वारसा, घरात शैक्षणिक पार्श्वभूमी होती, सामाजिक पार्श्वभूमी होती आणि एक ज्याला उपजत एक घरात आवड लागते कोणत्याही कामाची, अगदी बरोबर, कोणत्याही परिणामाची आणि एक वातावरणाची. त्यातून एका सामाजिक कामातून त्यांचा जो ओढा वाढत गेला. आता जो बंजारा समाजात ते जन्माला आलो होते तो समाज शिकत नाही. सुरुवातीपासून सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला गाडून घेतलं होतं आणि बंजारा समाजातल्या विद्यार्थ्यांकरता शाळासुद्धा त्यांनी सुरू केल्या होत्या. त्यामुळे त्यांची सगळी पार्श्वभूमी ही एक सामाजिक शैक्षणिक अशी पार्श्वभूमी आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. भावेसाहेब मला सांगा की गहुली या छोट्याशा गावापासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास, मग नंतर तो अगदी महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबईत आणि दिल्लीच्या राजकारणापर्यंत तो हा प्रवास होत गेला. हा प्रवास नेमका कसा झाला त्याविषयी काही सांगता येईल का? त्याचे 2-3 टप्पे आहेत. म्हणजे 52 ते 56 या काळामध्ये ते मध्य प्रदेशमध्ये उपमंत्री होते. त्यानंतर मुंबई राज्यात ते 56 साली सामील झाल्यानंतर जेव्हा विदर्भ मुंबई राज्यात सामील झाला, यशवंतराव चव्हाण मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की त्यांचं पहिलं प्रशासकीय प्रशिक्षण ज्याला म्हणता येईल
ते यशवंतरावांच्यामुळे सुरू झालं. आणि एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली, ती म्हणजे राज्याचं महसूल मंत्रीपद यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीत वसंतराव नाईक साहेबांकडे होतं. मगाशी प्रास्ताविकामध्ये तुम्ही जो उल्लेख केलात, जिल्हा परिषदाची निर्मिती असेल किंवा रोजगार हमीची निर्मिती असेल, ती ही जिल्हा परिषदेच्या निर्मितीचं श्रेय जसं यशवंतराव चव्हाणांना आहे, तसं वसंतराव नाईक साहेबांना त्याचं मुख्य श्रेय जातं. याचं कारण असं आहे की वसंतराव नाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाणांनी नाईक समिती स्थापन केली होती की जे त्यावेळचं लोकल बोर्ड होतं, त्या लोकल बोर्डाची जागा जिल्हा परिषदेने घेतल्यानंतर त्याचं फॉर्मॅट कसं असेल, ती जिल्हा परिषद कशी असावी, जिल्हा परिषदेची संरचना कशी असावी, कोणत्या भागातून कसे लोक निवडून यावेत, त्याच्या फॉर्मॅट करताना जिल्ह्यामध्ये कलेक्टर दर्जाचा अधिकारी आहे, तर जिल्हा परिषदेचा CO नेमताला त्याला IASचा दर्जा द्यावा की देऊ नये, जर दिला नाही तर त्याचे काय परिणाम होतील, दिला तर काय परिणाम होतील, कलेक्टर आणि CO एका दर्जाचं झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये संघर्ष निर्माण होईल की होणार नाही. पण जिल्हा परिषदेचं महत्त्व आणि तिची प्रतिष्ठा वाढण्याकरता IAS अधिकारी देण्याची महत्त्वाची सूचना नाईक साहेबांनी 293 पानाच्या नाईक समिती अहवालातून केलेली आहे. आणि जो नाईक समितीचा अहवाल पुढे जिल्हा परिषदेच्या निर्मितीकरता यशवंतरावांनी जसं धर्मग्रंथ समजतात तसा लोकशाहीचा हा धर्मग्रंथ मानला गेला. आणि त्या धर्मग्रंथाच्या आधारावर नाईक साहेबांनी जी 24 कलमं त्यात दिली होती, त्या 24 कलमाप्रमाणे महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना झाली, पंचायत समितीची स्थापना झाली. आज केंद्र सरकारने जो पंचायत राजचा पॅटर्न आपण म्हणतो, आज आता महिलांना आपण 50% दिलेलं आहे, त्यावेळी 1% महिलांना होतं. आणि त्याची शिफारस नाईक साहेबांनी ते 19 त्यांच्या 24व्या शिफारशीत केलेली एक शिफारस आहे की एक तरी महिला सदस्य असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला फिरण्याकरता जीप दिली गेली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या कामाकरताच जीप वापरली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतला प्रत्येक सभासद किमान पदवीधर असला पाहिजे. एक अतिशय चांगला मुद्दा आपण सांगितलेला आहे. एक प्रश्न या निमित्ताने विचारायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणावर यशवंतराव चव्हाणांचा पगडा खूप मोठा आहे असं म्हटलं जातं, त्यांचा प्रभाव आहे. वसंतराव नाईकांच्या कार्यशैलीवर पण हा प्रभाव आपल्याला जाणवतो निश्चितपणे. ज्याला तुम्ही आज आयडॉल असे शब्द आहे, तो जो आयडॉल म्हणून तुम्ही आज ज्याला म्हणतात, त्या काळामध्ये राजकीय सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचे एक ज्याला आदर्श राजकीय नेते म्हणता येतील ते यशवंतराव चव्हाणच होते. 3 गोष्टी यशवंतरावांनी राज्याचा कारभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राला असं दाखवून दिलं, हा कारभार करताना मला ग्रामीण भागापर्यंत सत्ता पोचवायची आहे. नंबर 2, मला कृषी औद्योगिक क्रांती करायची आहे. 7 ऑक्टोबर 1960 महाबळेश्वरला जे शिबिर झालं, ज्या शिबिराला वसंतराव नाईक सुद्धा होते, वसंतदादा पाटील होते, भारदे होते, पागे होते, मोहिते होते, राजाराम बापू होते, ही सगळी महाराष्ट्रातली त्यावेळीची दिग्गज माणसं, कर्तबगार माणसं त्या शिबिराला आलेली होती. तिथे यशवंतरावने एक पहिला असा विचार मांडला की मला महाराष्ट्रात कृषी औद्योगिक क्रांती करायची. मी एकीकडे शेतीचा विकास आणि शेतीवर आधारित असलेले उद्योग ही संकल्पना महाबळेश्वरच्या शिबिरात यशवंतरावने मांडली. आज ग्रामीण भागामध्ये जी सहकारी कारखानदारी उभी राहिलेली आहे, ज्या सूतगिरण्या उभ्या राहिलेल्या आहेत, ज्या पतपेढ्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि सहकाराचं जाळं जे विणलं गेलेलं आहे, त्याच्या कामाची आपल्याला कल्पना येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात. हा सगळा पाया यशवंतरावने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात घालून दिला, ती ही सगळी त्यांच्या नंतरची ही जी पिढी आहे, ही पिढी ते पाहत होती. म्हणून नाशिकच्या शिबिरामध्ये वसंतराव नाईक भाषण करताना एक अतिशय मोलाचं वाक्य म्हणाले होते की जर शेती मोडली तर लोकशाही मोडून पडेल आणि शेती संपन्न झाली तर लोकशाही संपन्न होईल. कारण या देशातल्या 70 ते 80% लोकांचा रोजचा संदर्भ हा शेतीशी. जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेला एकही देश नाही. अमेरिकेत 8% लोक शेतीवर अवलंबून आहेत. अगदी खरं आहे. हाच धागा पकडून महाराष्ट्राला हरित क्रांतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न वसंतरावांनी केला. तो कसा केला? नाईक साहेबांच्या कारकिर्दीच्या अगोदर कन्नमवारांची कारकीर्द एक वर्षभराची अगदी थोड्या वेळास. त्याच्यापूर्वी यशवंतरावनी सगळे ज्याला घडी बसून देणं म्हणतात, 5 सहकारी साखर कारखाने सुरू झालेले होते. प्रवरेचा विठ्ठलराव विखे पाटलांचा कारखाना सुरू झाला होता. पंडितजींना घेऊन आले होते यशवंतराव. त्या सहकारी कारखान्याचं उद्घाटन अतिशय दिमागदार स्वरूपात झालं. त्यानंतर वसंतदादांचा कारखाना सुरू झाला, कृष्णेचा कारखाना सुरू. हे 3, 4, 5 कारखाने
हे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर महाराष्ट्रात सुरू झाले होते. अच्छा. त्यामुळे त्यांच्यासमोर एक चित्र असं होतं की सहकारातून काय होऊ शकतं, शेतीतनं काय होऊ शकतं, आणि त्यावेळच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याची जी टंचाई होती, त्या अन्नधान्याच्या टंचाईमध्ये आपल्याला काय करावं लागेल. माझ्या पिढीला आम्हाला सकाळी 7ला रेशनच्या रांगेत उभं लागायचं, आणि समजा माझी दुपारी 2ची मराठामध्ये ड्युटी आहे, तर मला 5 वाजायचे 1 किलो तांदूळ की 1 किलो गहू किंवा अर्धा किलो रवा किंवा पाव किलो साखर घेऊन याला दिवस रांगेत उभं राहावं लागायचं. इतकी बिकट परिस्थिती. नाईक साहेब हे सगळं पाहत होते अतिशय काळजीपूर्वक. आणि मग त्यांनी जेव्हा शिवाजी पार्कवर इथे घोषणा केली की मी अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वावलंबी करू शकलो नाही तर मला फासावर द्या, लालबहादूर शास्त्रींच्या समोरच त्यांनी घोषणा केली. पण त्या घोषणेचा अर्थ त्यांचा असा होता की काय वाटेल ते परिश्रम करायला लागले तर चालतील, अमेरिकेतून येणाऱ्या गव्हावर आपण पूर्णपणे अवलंबून होतो. म्हणजे ज्या पद्धतीचा मिलो नावाचा गहू अमेरिकेतून PL 480 हा गव्हाची ती जात होती, आणि तो गहू अमेरिकेतून आल्यानंतर रेशनवर वाटला जायचा. वसंतराव नाईकांनी ते सगळं पाहत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं शेतीचं उत्पन्न हे एकरी 5 पोती ज्वारीचं होते. जिथपर्यंत शेतीमध्ये एकरी 25 पोती ज्वारीचं उत्पादन होऊ शकणार नाही, तिथपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी होऊ शकत नाही. हे जे हायब्रिड नावाचा जे विषय त्यांनी मांडला, ते हायब्रिड बियाणं हे वाण एकरी 20 पोती उत्पन्न द्यायचं होतं. विरोधी पक्षांनी त्याचा प्रचार इतक्या चुकीच्या पण वाईट पद्धतीने केला की जर तुम्ही हायब्रिडची ज्वारी खाल्लीत तर तुम्हाला वंध्यत्व येईल, तुम्हाला पंगुत्व येईल, ही निकस आहे, निकृष्ट आहे. खोटा म्हणा किंवा राजकीय प्रचार म्हणा, त्यांना त्या विषयाची काही गम्य नव्हतं, विषय माहीत नव्हता, पण त्यावेळेच्या राजकारणाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षाने हा प्रचार केला होता. पण नाईक साहेब जिथं जातील तिथं त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं, बाबा तू धान्य उत्पादन वाढवल्याशिवाय तुला समृद्धी येणं शक्य नाही. म्हणजे अगदी मालदांडी ज्वारीला म्हणतात लातूरकडची सकस ज्वारी, तितक्या दर्जाची ती हायब्रिडची ज्वारी सकत नसेल, पण आज तुझ्या घरात धान्य असेल तर तुझं घर चालू शकतं. त्यावेळच्या परिस्थितीचं एक निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात अशी येते, 2 आव्हानं त्यांच्यासमोर होते. एक अन्नधान्याच्या टंचाईवर मात करायची आणि महाराष्ट्राला जगवायचं, ग्रामीण भागाला प्रामुख्यानं आणि शहराला सुद्धा. म्हणजे आज हे खरं वाटणार नाही कोणाला की रेशनवर एक मैलाच्या रांगा असायच्या आणि माणसं तासन तास रेशनच्या रांगेत उभी राहिली तर समजा माझा नंबर आला की नेमकं ते संपायचं. नाईक साहेबांनी एक त्यातनं फॉर्म्युला असा काढला की जर रेशनवर आपण ज्वारी देऊ शकलो, कशी द्यायची, या देशामध्ये पहिल्या प्रथम त्यावेळचं महाराष्ट्र सरकार व्यापारी म्हणून बाजारात उतरलं. सरकार कधी असं व्यापारी म्हणून बाजारात यापूर्वी देशात उतरले नव्हतं. त्यावेळेला पहिल्या नाईक साहेबांना त्याचा दिल्लीमध्ये फार विरोध झाला. C. सुब्रमण्यम नावाचे जे कृषी मंत्री त्यावेळेचे होते त्यांनी उघडपणे विरोध केला. पण लालबहादूर शास्त्रींनी नाईक साहेबांची बाजू घेतली आणि सांगितलं की या बिकट परिस्थितीमध्ये धान्य ग्रामीण भागात गरिबांपर्यंत पोचवायचं असेल तर ही ज्वारी खरेदी करणं गरजेचं आहे. कशी ज्वारी खरेदी केली नाईक साहेबांनी, 35 रुपये क्विंटल हा ज्वारीचा भाव झाला होता, म्हणजे 35 पैसे किलो. शेतकरी म्हणजे ज्याला आयुष्यातून उठावा अशी स्थिती निर्माण झाली होती. कॅबिनेटमध्ये त्यावेळी चांगली दिग्गज माणसं होती. शिक्षण क्षेत्रात मधुकरराव चौधरींसारखा होता, तिकडे बाळासाहेब देसाई होते, अर्थमंत्री जीवराज मेहता होते, शांतीलाल शाह होते, यशवंतराव मोहिते होते. यशवंतराव मोहित्यांनी हा प्रश्न विचारला की बा 35 पैसे किलो आज ज्वारी झालेली आहे, शेतकऱ्याला मारायचे का. मग चर्चा झाली. चर्चा होऊन काय ठरलं, त्यात ठरलं असं की आता ही शेतकऱ्यांची ज्वारी एकाधिकार पद्धतीनं आपण खरेदी करायची. बाजारात ती ज्वारी व्यापाऱ्याला विकत घेता येणार नाही. ही ज्वारी सरकार घेईल, 65 रुपये क्विंटल त्याचा भाव देईल आणि ही ज्वारी आपण रेशनवर देणार आहोत. सबसिडाईज स्वरूपात 35 पैशाची किलो मागे राज्य सरकारने खोट खाल्लेली आहे. 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरोबर. आणि त्या मंत्र्यांना सांगितलं तुम्ही जिल्हावार ह्या ज्वारी खरेदी करा आणि मान वर केली तर टोपी डोक्यातून खाली पडेल असे ज्वारीच्या थप्प्याच्या थप्प्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर खरेदी करून लागल्या. आणि ती ज्वारी मुंबई शहरात, पुण्यात, ठाण्यात, ग्रामीण भागात ही रेशनवर द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि 65 रुपये शेतकऱ्याला भाव दिला गेलेला आहे. हे ज्याला क्रांतिकारक पाऊल म्हणतात, ह्याच्याकरता लागणारी यंत्रणा तयार करणं
त्यावेळच्या मंत्र्यांनी जिल्हे पिंजून काढलेत आणि शेताच्या बांधावर जाऊन ज्वारी खरेदी केलेली आहे. भ्रष्टाचाराचा एक आरोप झालेला नाही आहे, एक आरोप नाही झालेला. सगळे जणू झिंग आलेली की समर्पण काय असतं हे त्या काळामध्ये महाराष्ट्रानं पाहायला मिळालेलं आहे आणि ही ज्वारी सामान्य माणसापर्यंत त्यामुळे पोचू शकले. संकटाच्या काळात महाराष्ट्र जगवायला निघालेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी नंतरच्या काळामध्ये या राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठांची स्थापना केली. हा पण एक इतिहास आहे असं म्हटलं जातं, एक विक्रम आहे असं म्हटलं जातं. ती थोडी उशिरा झाली, परंतु त्यांची संकल्पना अशी होती की इथे कमी पाऊस आहे. हां, समजा नगरला 10 इंच पाऊस पडतो आणि नागपूरला म्हणजे विदर्भात तुमच्या 25 इंच पाऊस पडतो, तर कमी पावसात होणारी पिकं कोणती आहेत ते हे शोधून काढण्याचं काम कोणाचं आहे. आता जसं कापूस एकाधिकार खरेदी होती तर H4 हे वाण गुजरातचं आहे. मग आपण एखादं वाण तयार का करू नये. मग त्यातून संकल्पना अशी आली की आपण कृषी विद्यापीठं आणायची. पण त्यावेळेच्या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने एका राज्याला एकच विद्यापीठ दिलं होतं. बरोबर. आणि महाराष्ट्राला एकच विद्यापीठ मिळणार होतं आणि ते कुठे करायचं याच्यावर वाद सुरू झाला होता. ते कुठं राहुरीला करावं की दापोलीला करावं का अकोल्याला करावं, कुठं करावं. नाईक साहेबांनी सांगितलं की आपण 4 विद्यापीठं आणू. आता यात अकोल्याचं विद्यापीठ आणण्यात त्यावेळेचे आमदार जामवंतराव धोटे यांचं आंदोलन फार मोठं कामाला आलं, हे कोणी नाकारत नाही. नाईक साहेबांनी ते नाकारलं नव्हतं, कारण त्यांनी तो एक प्रश्न ज्याला लावून धरणं म्हणतात तसा रेटा लावून धरला आणि त्यामुळे हे अकोल्याला आज जे पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे हे धोटे साहेबांच्या आंदोलनातून आलं. पण ते विद्यापीठ नाईक साहेबांनी दिलं. दापोलीचं कृषी विद्यापीठ जे आज भातावर संशोधन करत आहे, जे राहुरीचं कृषी विद्यापीठ निर्णयाला फळांवर संशोधन करत आहे, जसं हे अकोल्याचं कृषी विद्यापीठ हे ज्वारीवर आणि अन्य याच्यावर करत आहेत. परभणीचं विद्यापीठ आहे म्हणजे मराठवाड्याला 1, पश्चिम महाराष्ट्राला राहुरीला 1, कोकणाला 1 आणि विदर्भाला 1, असं संतुलनसुद्धा या निमित्ताने नाईक साहेबांनी पाहिलं. आणि आपल्याला असं दिसेलच की ह्या विद्यापीठाने ज्या पद्धतीनं संशोधन केलेलं आहे वेगवेगळ्या विषयात, त्याचा महाराष्ट्राला फार मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. अगदी खरं आहे. वसंतराव नाईकांनी दूरदृष्टी ठेवून ज्या काही योजना या राज्यामध्ये सुरू केल्या, त्याच्यामध्ये मग रोजगार हमी योजना असेल किंवा हरित क्रांतीचं धवल क्रांतीची योजना असेल, हरित क्रांतीची योजना असेल, यातली रोजगार हमी योजना तर नंतर केंद्र सरकारने सुद्धा स्वीकारली. काय कल्पना असेल त्यामागे? नाही, आपण जे म्हणाला सुरुवातीला की रोजगार हमीचे प्रवर्तक, तर ते रोजगार हमी ही संकल्पना जी आहे ना, ही वि.स. पागे यांची आहे. अच्छा. ही नाईक साहेबांची नाही आहे कल्पना. बरं. म्हणजे पागे साहेब त्यांच्या घरी तासगावला बसलेले आहेत आणि ते त्यांच्या पत्नीला म्हणाले की प्रभा घरात पैसे किती आहेत? त्या म्हणाल्या 700 रुपये आहेत. तर म्हणे मग मी आता मुंबईला जातोय तर 700 रुपयात तू किती गडी शेतात कामाला लावू शकशील? त्या म्हणाल्या असं की मी एक 15-20 दिवस 20 गडी कामाला लावू शकेन. त्यावेळी रोजगार अति कमी होता, कमी मिळायचं. तेवढं पागेसाहेबांनी ऐकलंय आणि पागेसाहेबांनी येऊन एक टाचण तयार केलं आणि मुख्यमंत्र्यांना वसंतराव नाईकांना सादर केलं की 700 रुपयात माझ्या शेतात 15 दिवस 20 गडी तर 100 कोटी रुपये बाजूला काढले तर किती गडी? हे रोजगार हमीचा जन्माचा पहिला दस्तऐवज आहे. नाईक साहेबांनी त्यांना बोलवलंय आणि विचारलं की काय याचा अर्थ आहे? ते म्हणाले 100 कोटी रुपये द्या तुम्ही आणि जो मागेल त्याला आपण काम देऊया. एखादं असं स्फुल्लिंग पेटावं तशी एक विलक्षण कल्पना त्यातून निर्माण झाली त्या छोट्याशा टिपणा, एका 4 ओळीच्या टिपणामध्ये. बरोबर. आणि मग नाईक साहेबांनी विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा बोलवले चर्चेला आणि 7 रात्री वर्षा बांगल्यावर बैठका झाल्या की ही रोजगार हमी कशी असावी. त्याचं पहिल्या योजनेचं नाव होतं मागेल त्याला काम. तेव्हा यशवंतराव मोहित्यांनी हरकत अशी घेतली की मागेल त्याला काम ठीक आहे आणि नाही मागितलं तर बरं, मला हमी शब्द पाहिजे, काम मिळालंच पाहिजे. हां, म्हणून हमी जो शब्द आला तो यशवंतराव मोहित्यांच्या आग्रहाने आलेला शब्द आहे. बरं. योजनेची सुरुवात झाली पागेसाहेबांच्या संकल्पनेतून आणि पागेसाहेबांनी सांगितलं त्याला 100 कोटी लागणार आहेत. तर नाईक साहेब म्हणाले 100 कोटी एकदम एका दिवसात कसे काय आणायचे? बरोबर. जगाच्या संसदीय इतिहासात जे घडलं नाही ते महाराष्ट्रात घडलं. विरोधी पक्षानं पहिला प्रस्ताव आणला. म्हणजे टॅक्सेशन बिल हे कधी विरोधी बाकावरून मांडलं जात नाही, ते ट्रेझरी बेंचवरूनच मांडलं जातं. बरं, सत्ताधारी बाजूने. पण इथे विरोधी पक्षनेते कृष्णराव झोपान सांगितलं की तुम्ही चांगली योजना घेऊन येतात, विरोधी पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे, हे टॅक्स प्रपोजल आम्ही आणतो
तेव्हा नाईक साहेबांनी हात जोडले, त्यांना सांगितलं की असं कधी होत नाही, तुमचं प्रपोजल माझ्याकडे द्या. नाईक साहेब जागेवरून उठले, विरोधी पक्षाच्या बाकाजवळ गेले, धुळप साहेबांच्या हातातला कागद घेतला आणि जे टॅक्स प्रपोजल धुळप साहेबांनी मांडलं होतं ते टॅक्स प्रपोजल नाईक साहेबांनी मांडलं आणि एकमताने विधानसभेत कर वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. आज तिकिटाच्या मागे जे 15 पैसे आहेत, बसचं असेल, एसटीचं असेल, बघा तुम्ही, त्याच्या मागे 15 पैसे आहेत, हे रोजगार हमीचे पैसे आहेत. बरोबर. आणि जे 100 कोटी पागेसाहेब म्हणाले होते, तर पहिल्या वर्षी 138 कोटी रुपये उभे राहिलेले आहेत. आणि त्यातनं जी कामं, मग नालाबंदींची कामं असतील, रस्ता सपाटीकरणाची कामं असतील, आज आपल्याला खरं वाटणार नाही, काही साधनं नव्हती. आज जी रस्ता दुरुस्तीसाठी प्रचंड साधनं आहेत, GPC आहेत, ते एवढ्या मोठ्या अवजार आहेत, सगळी काही म्हणता यंत्रणा काही नव्हती. म्हणजे मोठ्या पाईपमध्ये दोर घालायचा आणि तो दोर रस्त्यावरून ओढायचा आणि तो पाईप असा फिरवायचा आणि ते मुरुम दाबून टाकायचा. अशा पद्धतीनं ती रोजगार हमी साकार केलेली आहे. अगदी खरं आहे. मग असं म्हणता येईल का आपल्याला की सगळ्या महाराष्ट्राच्या मदतीने ही योजना साकारली आणि नंतर पुढे केंद्र सरकारने जो त्याचा स्वीकार केला, त्याच्यामागे काय थीम होती? म्हणजे ही योजना त्यांना आवडली नुसती की जेव्हा महाराष्ट्र सरकारची योजना दिसायला लागली आणि 5 लाख कामं आपण महाराष्ट्रात या योजनेतून उभी केलेली आहेत, म्हणजे 1700 तलावातला गाळ काढण्यात आलेला आहे. बरं. त्या काळामध्ये म्हणजे एक एक विषय जर तुम्ही पाहिलात तर केंद्र सरकारची टीम आली आणि त्या टीमने पाहिलं ही व्हॉट इज द स्कीम, बरं, काय योजना काय आहे, मागेल त्याला काम म्हणजे कसं काम देतात. त्याच्या पुढची पायरी महाराष्ट्र सरकारने जी ओलांडली ती अशी की समजा त्यावेळी 15 रुपये मजुरी, आता 25 रुपये 50 रुपये मजुरी आपण देतो. त्यावेळी धान्य नव्हतं. मग रोजगार हमीवर मी काम केलं, माझ्या भगिनीनं काम केलं, किती 15-20 रुपये जे मिळतील ते घेऊन चालत जायची शहराकडे, गावाकडे, तिथं जोंधळे खरेदी करायची, मग ते पाखडायची अशा पात्रामध्ये, मग ते जाऊन गिरणीत दळायची, मग पुन्हा 4 किलोमीटर चालत घरी जायची, मग त्याच्या भाकऱ्या बडवायची, मग पोरांना खायला घालायची. मग त्यातून एक कल्पना अशी तयार झाली की जागेवरच धान्य का देऊ नये, काम केलं की पैशाऐवजी धान्य, अर्धे पैसे आणि अर्ध धान्य. म्हणजे तिला तिखट, मीठ, मिरची, मसाला याच्याकरता 5-10 रुपये जे काय लागतील ते, आणि अर्ध धान्य, आणि ते साफ करून धान्य. मग साफ करण्याची कल्पना कशी, तर समजा इथे 25 बाया कामाला आहेत, त्यातल्या 2 बायांनी धान्य साफ करायचं रोजगार, आणि ते रोजगार हमीतच करायचं. म्हणजे एका योजनेतून किती कल्पना सुचत जातात आणि ती योजना परिपूर्ण कशी होते त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे रोजगार हमी योजना होतं. आणि त्यामुळे या कष्टकरी भगिनीला जागेवर धान्य मिळायला लागलं. त्याच्या पलीकडे म्हणजे काही ठिकाणी तर विशेषतः सांगली जिल्ह्यात रोजगार हमीवर फिरत्या चक्क्या टाकल्या गेल्या. अच्छा, आणखी अभिनव कल्पना. तर हे सगळं केंद्र सरकारची टीम पाहत होती आणि ती टीम पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे ही तर एक राष्ट्रीय पातळीवरची योजना आहे. आणि मग त्याचं ड्राफ्टिंग मागवलं. आणि ड्राफ्टिंग म्हणजे आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, केंद्र सरकारची जी काय नरेगा वगैरे आहे ना योजना सगळ्या, मग महाराष्ट्र सरकारचं बिल जसं तसं आहे जवळजवळ, त्याच्या शिक्का फक्त भारत सरकार आहे, बाकी सगळं बिल जसं तसं महाराष्ट्राचं स्वीकारलं गेलं. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत राजकारण कसं करावं नाईक साहेबांनी शिकवलं. आज आपल्याला कल्पना येणार नाही, त्यावेळेचा विरोधी पक्ष म्हणजे अंगार होता, आग होती, आग. म्हणजे विरोधी पक्षाने ते कृष्णराव धुळप असतील, उद्धवराव पाटील असतील, डॉक्टर मंडिक असतील, आटले गुरुजी असतील, लाका माळगे असतील, दत्ता देशमुख असतील, जयंतराव टिळक असतील, बर्धन असतील आणि जामवंतराव धोटे, एवढी प्रचंड माणसं समोर बसलेली असताना नाईक साहेबांनी या सगळ्यांची अत्यंत जिव्हाळ्याचे, मैत्रीचे आणि अत्यंत संवेदनापूर्ण असे संबंध ठेवले. त्यांच्यातला माणूस किती मोठा होता. एकदा मृणाल ताई गेल्या पुसदला, ते बातमी आली की मृणाल गोरे आज पुसदमध्ये. त्या जाऊन आल्या नाईक साहेब भेटले त्यांना, म्हणाले अरे ताई तुम्ही पुसदला जाऊन आलात, माझ्या गावाला तुम्ही गेलात आणि भावाला तुम्ही सांगितलं नाहीत, असं कसं चालेल. हा जो एक आत्मीयतेचा भाग होता ना, यामुळे विरोधी पक्षाला सुद्धा नाईक साहेबांच्या विरोधात जास्त जोरात बोलणं फार अवघड होऊन जायचं. ज्याला लाजेनं मारून टाकणं म्हणतात तशा पद्धतीचं एक अतिशय सुसंस्कृत वागणं बोलणं असल्यामुळे विरोधी पक्षाला बोलायला काही जागा ठेवत नव्हते. जामवंतराव धोटे साहेबांची आई आजारी झाली, जामवंतराव धोटे साहेब तुरुंगात, त्यांना पॅरोल अचानक सोडलं गेलं.
ते येरोडा जेलमधून बाहेर आले तेव्हा अँबॅसिडर गाडी बाहेर तयार होती. त्यांना कळेना झालं काय, सोडलं कुणी, कसं सोडलं, का सोडलं. आले, त्यांना सांगण्यात आलं की तुमची आई ऍडमिट आहे मेयो हॉस्पिटलला नागपूरला, तुम्हाला नागपूरला जायचंय. अरे पण गाडी कोणी दिली माहित नाही म्हणाले. मुंबईला चला. मुंबईला आले, विमानाचं तिकीट तयार होतं. नागपूरला उतरले, मेला जायला गाडी तयार होती आणि रात्रीच्या विमानाने वसंतराव नाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि म्हणाले राजकारणाचा विरोध राजकारणात राहील पण माणुसकीत विरोध होण्याचं काही कारण नाही, आईची पूर्ण सेवा करा. जामवंतराव धोटे साहेबांनी नाईक साहेब गेल्यानंतर ही आठवण सांगितली आणि म्हणाले माझी आई आजारी झाली तेव्हा या पद्धतीने त्यांनी मला वागवलं, आज मला त्यांची आठवणून हुंका येतो आहे. खरं, या माणुसकीला तोड नाही साहेब. नानासाहेब गोरे औरंगाबादच्या विमानतळावर भेटले, ते पुसदला भाषणाला चालले होते. नाईक साहेब मुंबईला येत आहेत आणि गोरे साहेब औरंगाबादला पुसदला आहेत. विमानतळावर गाडी झाली. कुठे चालले गोरे साहेब म्हणे पुसदला. अरे म्हणे मला का नाही कळवलं, मी थांबलो असतो. बरं मला मुंबईला जावं लागतंय म्हणे, आता नाहीला जाईल. नाही जा ना आपण म्हणाले. गोरे साहेब निघून गेले. यांनी सुधाकरराव नाईकाला फोन केला की अरे सुधा, नानासाहेब गोरे येत आहेत, ते कुठे येत आहेत, कसे येत आहेत माहिती घ्या, त्यांना स्वागत करा, त्यांना घरी घेऊन जा, फराळ करा, सत्कार करा आणि त्यांच्या कार्यक्रमाला सगळेच जा. सुधाकरराव नाईकांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना घरी नेलं, शाल घातली, गुच्छ दिला, सत्कार केला, फराळ केला आणि त्यांच्या कार्यक्रमाला हे सगळे लोक जाऊन बसले. कार्यक्रम समाजवादी पक्षाचा आणि पहिल्या रांगेत सुधाकरराव नाईक बसले. ह्या सुसंस्कृतपणाला काही तोड आहे का? त्यामुळे असा विलक्षण माणूस असं मी त्यांचं वर्णन करेन. म्हणजे पत्त्याचा डाव खेळताना त्यांच्यातला एक पत्रकार जो होता लोकल यवतमाळचा, तो त्यांच्या विरोधात लिहित होता सातत्याने. बरं, त्याला जाहिराती द्यायचा प्रश्न आला, साप्ताहिक होतं त्याचं. तुमच्या प्रसिद्धी खात्याने सांगितलं की नाही आपल्या विरोधात लिहितो, जाहिरात द्यायची नाही, तुमच्या खात्याचं जे काही धोरण असतं त्या. नाईक साहेब म्हणाले का नाही द्यायची, विरोधात लिहितो, लिहू द्या म्हणे. लिहिलं तर लिहिलं, विरोधात लिहिण्यात फरक काय पडतो म्हणाले. आणि त्याला जाहिरात सुरू केली नाईक साहेब. हा जो मनाचा एक उदारपणा मोठेपणा लागतो ना, त्याला तोड नव्हती तुम्हाला. आचार्य अत्रेंचं त्यांचं म्हणजे संयुक्त मराठा लढाईत मराठ्याची भूमिका काय होती, पण आचार्य अत्रेंना जेवायला घरी बोलवलं वत्सलाताईने. म्हणजे आधी जेवायला असं आमंत्रण दिलं, घरी बोलवलं. चांदीचं ताट, चांदीचं पाट, चांदीचा पेला, चांदीची वाटी असं सगळं तयार होतं. आणि साहेब म्हणाले हा कोणाकरता एवढा थाट केलाय. तर वत्सला ते म्हणाले आज माझा भाऊ माझ्या घरी जेवायला आलेला आहे. अत्रे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं, मी त्यांच्यावर होतो. आणि ती मग अरुंधती त्यांची जी मुलगी होती, तिचा जो घुंगूरवाळा काव्यसंग्रह होता, त्या काव्यसंग्रहावर मराठामध्ये आचार्य अत्रेंनी जो अग्रलेख लिहिला तो वाचून महाराष्ट्र रडला. हे जे संबंध निर्माण करण्याची एक हातोटी त्यांच्याकडे होती, असं मनाने माणसांना कसं जोडायचं, त्याचे एक विलक्षण नातं नाईक साहेबांनी महाराष्ट्रात. हा एक अत्यंत साधा संवेदनशील असलेला माणूस, सांस्कृतिक दृष्टीने पण एक दृष्टी त्यांना होती असं म्हणतात. काय सांगता येईल त्याच्याबद्दल? तसं म्हणजे फार त्यांच्यावर कमी वेळ होता. पण आता जसं 1962 साली यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि चीनचं आक्रमण झालं, त्यानंतर बाळ कोल्हटकरांनी एक नाटक आणलं, सीमेवरून परत जा. त्या नाटकाचा आशय असा होता, भारतीय सीमेत आम्ही तुम्हाला आक्रमण करू देणार नाही. त्यांनी रूपक घेतलं होतं पौरस, सिकंदर यांच्या रूपकात ते नाटक होतं. बरं, त्या नाटकाला यशवंतराव चव्हाण स्वतः गेले होते, वेणू ते गेल्या होत्या. आणि चव्हाण साहेबांनी दिल्लीला गेल्यानंतर नाईक साहेबाला सांगितलं की बा हे नाटक अतिशय चांगलं आहे, त्या नाटकाला तुम्ही जा. बरं, नाईक साहेब वत्सलाताईला घेऊन गेले आणि वत्सलाताईंनी आणि नाईक साहेबांनी नाटक पाहिलं. आणि जेव्हा इंटरव्हल झालं बालकलाकार ते म्हणाले अतिशय छान नाटक आहे तुमचं. ते म्हणाले नाटक चांगलं आहे पण साहेब आम्हाला 100 रुपयाची तिकीट विक्री झाली तर त्यातले 30 रुपये महाराष्ट्र सरकारला टॅक्स म्हणून द्यावे लागतात. तर आम्ही नाटक कसं काय जगू शकतो, 30 रुपये तुम्हाला भरायचे, आम्हाला 70 रुपये राहतात. नाईक साहेबांनी सांगितले यशवंतरावांचा आदेश आहे, महाराष्ट्र सरकार आजपासून हा 30 रुपयाचा टॅक्स वसूल करणार नाही. आणि त्या नाटकामध्ये वसंतराव नाईकांनी 30 रुपयाचा टॅक्स माफ झाल्याचं जाहीर करून टाकलं. तेव्हापासून मराठी नाटकावर टॅक्स नाही. म्हणजे एकीकडे या राज्यातला मजूर जगवण्यासाठी, शेतकरी जगवण्यासाठी, तर तिथपासून सुरुवात करून या राज्यातला सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण काम करणारे वसंतराव नाईक, असं त्यांचं वर्णन आपल्याला करता येईल. नुसतं सांस्कृतिक नाही साहेब, त्यावेळच्या काळामध्ये एक मटका सुरू केला होता, त्या मटक्याने हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत होते. नाईक साहेबांनी ज्या अनेक कल्पनातीत योजना आणल्या महाराष्ट्रात, त्यांनी पहिली गोष्ट अशी केली की मटका बंद केला आणि महाराष्ट्र सरकारने 1 रुपया तिकिटाची लॉटरी सुरू केली. बरोबर. पण ही कल्पना जेव्हा आली तेव्हा महाराष्ट्रातल्या दिग्गज वृत्तपत्रांनी नाईक साहेबांच्या भूमिकेला विरोध केला, अग्रलेख लिहिले गेले. नाईक साहेबांनी कोणाशी प्रतिवाद केला नाही. म्हणाले हजारो मजूर
कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर पगार घेतल्यानंतर जुगाराच्या मागे लागतात आणि बर्बाद होऊन जातात. 1 रुपया त्यांचा मी माझ्या विकासाकरता घेतोय आणि त्यातल्या 100 लोकांना तरी बक्षीस मिळणार आहे. हजारो कुटुंबांना जसं ज्वारी देऊन त्यांनी गरीब माणसाला जगवलं, तसं जुगाराच्या नादी लागलेल्या महाराष्ट्रातल्या हजारो नाही लाखो लोकांना चुकीच्या रस्त्यापासून चांगल्या रस्त्याला आणून ठेवलेले. ही त्यांची कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्रात त्याची फार दखल घेतली गेली नाही. पण या दृष्टीने जर बघितलं तर मग त्याचं महत्व आपल्याला अतिशय मोठं महत्व आहे. खरं आहे. भावेसाहेब, नायकांच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा होता, काय कल्पना होती त्यांची या महाराष्ट्राबद्दल? 3-4 गोष्टी त्यांच्या डोक्यात होत्या. एक तर नाशिकला एक शिबिर झालं होतं 7 जुलै 1972ला. त्या शिबिरामध्ये त्यांनी एक अतिशय मोलाचं वाक्य वापरलं की शेती मोडली तर देश मोडेल, शेती मोडली तर लोकशाही मोडेल. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत शेती मोडू देता कामा नये. शेतीला त्यांनी दिलेलं अत्यंत महत्त्व. त्यांना हे माहिती होतं की या देशात 70-80% लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि ह्या देशाची अमेरिका व्हायला फार वेळ लागणार आहे. 7-8% लोक शेतीवर, 80-90% लोक उद्योगावर. ही परिस्थिती यायला 100 वर्ष जाणार आहेत. आणि आज आता नाईक साहेब गेल्याला एवढी वर्ष आल्यानंतर 40 वर्षामध्ये अजूनही आपण 73% लोक शेतीवरच आहोत. म्हणजे नाईक साहेबांना किती दूरदृष्टी होती त्याचा प्रत्यंतर आजही आपण घेतोय. बरोबर. तर त्यांच्या डोळ्यासमोर जो महाराष्ट्र म्हणून तुम्ही म्हणताय तो माझ्या दृष्टीनं, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर असलेल्या महाराष्ट्रात 73% आज जे आहेत किंवा त्यावेळेचे 80-85% जे आहे त्या शेतकऱ्याला पहिलं स्वतःच्या ताकदीवर स्वयंपूर्णरित्या उभं करणं आणि त्याला या महाराष्ट्रात सन्मानानं जगता यायला पाहिजे. बरोबर. ही नंबर 1 त्यांनी भूमिका घेतली. दुसरी त्यांची जी भूमिका होती अशी की रोजगार कमी आहेत, शहरामध्ये माणसं येण्याची संख्या वाढती आहे आणि शहरं फुगतायत. आज तुम्हाला याची कल्पना येणार नाही, पण ज्याला तुम्ही नवी मुंबई म्हणता ही कोणी वसवली? हे नाईक साहेबांनी वसवली. नवीन औरंगाबाद कोणी वसवलं? नाईक साहेबांनी वसवलं. हे वाशीच्या खाडीचा पूल, म्हणजे आज खरं वाटणार नाही लोकांना, हा वाशीच्या खाडीतल्या पुलाची स्लॅब बसवत असताना हजारो लोक स्लॅब कशी खाडीत बसते, खाऱ्या पाण्यामध्ये पिलर कसा उभा राहतो हे बघायला हजारो लोक गर्दी करत होते. आणि औरंगाबादला जेव्हा पहिल्यांदा विमान उतरलं तेव्हा अर्ध औरंगाबाद विमान कसं उतरतं हे बघायला आलेलं होतं. काय काळ होता. त्या काळामध्ये काम करायचं ह्या संकल्पना घेऊन अत्यंत विचारपूर्वक, म्हणजे त्यांच्यात 11 वर्षामध्ये महाराष्ट्रात साहेब काय काय झाले तुम्ही कल्पना येऊ शकते का आपल्याला? जायकवाडी त्यांनी केलं, उजनी त्यांनी केलं, अर्णावती त्यांनी केलं, चास त्यांनी केलं, धोम त्यांनी केलं, तुमचं कोराडी त्यांनी केलं, पारस त्यांनी केलं, खापरखेडा त्यांनी केलं. या यादीमध्ये कापूस एकाधिकार योजना, धवल क्रांती योजना आणि महाराष्ट्रातलं विद्युतीकरण याविषयी काही फार मोठ्या योजना आहेत त्या सगळ्या. कापूस एकाधिकार खरेदी योजनेचं श्रेय नाईक साहेबांचं असं आहे तसं ते यशवंतराव मोहित्यांचं सुद्धा आहे. बरं. ते सहकार मंत्री असताना त्यांच्याही लक्षात आलं. साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे कापूस यायला सुरुवात होते. ऑगस्टमध्ये बारामतीचा कापूस येतो, तो थोडा लवकर येतो. पण बाकी विदर्भातला कापूस हा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतो. आणि जेव्हा विदर्भातला कापूस यायला सुरुवात होते तेव्हा नेमका व्यापारी इजिप्तचा कापूस आणून टाकायचे कॉटन मार्केटमध्ये नागपूरला तुमच्या, आणि मग शेतकऱ्याच्या कापसाचा भाव पडायचा. बरोबर. आणि मातीमोल भावाने तो कापूस त्याला विकत घ्यायला आहे. किंवा लांबनं कोण खापरखेड्याहून, पांढरकवड्याहून कापूस घेऊन मी बैलगाडीने बैलमंडी घेऊन येणार, 4 रात्री थंडीत काढणार आणि माझा कापूस विकला गेल्यानंतर मी परत घेऊन जाणार, म्हणून मिळेल त्या भावाने शेतकरी कापूस विकायचा. बरोबर. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सांगितलं कापूस एकाधिकार योजना. या शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहू, आम्ही कापूस खरेदी करू, आम्ही गासड्या बांधू, आम्ही प्रोसेसिंग करू, आम्ही सरकी वेगळी काढू. ही भूमिका घेतली आणि सुरुवातीला 150 रुपये क्विंटल भाव दिला. आज 7,500 ते 7,000 रुपये क्विंटल भाव आहे. राज्य सरकार इतक्या खंबीरपणे या योजनेच्या मागे उभं राहिलं. पण आज हे सांगायला काही हरकत नाही की ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने या योजनेला पाठिंबा द्यायला पाहिजे होता, तिची जी गुजरातची मोठी लॉबी आहे त्या लॉबीनं कधीही आपल्याला फार मोठा सपोर्ट केला नाही. आणि म्हणून कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरुवातीला अतिशय चांगली होती, ती आज तोट्यात सुरुवात झाली. पण शेतकऱ्याला जगवायचं ही त्याच्या मागची नाईक साहेबांची फार मोठी भूमिका होती. आणि कापूस ते कापड ही त्याच्या मागची संकल्पना होती. नाईक साहेबांच्या कारकिर्दीकडे एकदा तुम्ही नजर टाकल्यानंतर 11 वर्षामध्ये या माणसाच्या कारकिर्दीची जशी जमेची बाजू प्रचंड आहे तशी या माणसावर आलेली संकटंसुद्धा कशी आहेत बघा. म्हणजे पानशेतचं संकट येऊन गेलं होतं 11 जुलै 61ला. यशवंतराव मुख्यमंत्री होते.
यशवंतरावांनी त्याची लाईन लावून दिली. पण पुन्हा उभं करण्याची जबाबदारी सगळी नाईक साहेबावरच पडली होती. बरोबर. सगळं काही पुनर्वसन सुरू झालं नव्हतं. नंतरचे मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर 66ला कोयनेचा भूकंप झाला होता. त्यात 10,000 घरं उद्ध्वस्त झाली होती. त्याचं रिहॅबिलिटेशन करणं, जरी महसूल मंत्री बाळासाहेब देसाई होते तरी मुख्यमंत्री नाईक साहेबच होते. 70ची भयानक भिवंडीची दंगल होती. 65चं एक मध्ये युद्ध होऊन गेलं होतं बरोबर पाकिस्तानचं. आणि त्यात 72चा हा जो दुष्काळ आला होता, न भूतो न भविष्यती असा दुष्काळ होता. बरोबर. आता या मे महिन्यामध्ये आपण दुष्काळाची चर्चा करत होतो. दुष्काळ दुष्काळ दुष्काळ. पण आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की या मे महिन्याच्या दुष्काळात आपण 2 गोष्टी नाहीत असं बोलत होतो. एक चारा आणि एक पाणी. पण 72च्या दुष्काळात आपण 3 गोष्टी नाहीत असं बोलत होतो. चारा, पाणी आणि धान्य. बरोबर. धान्याचाही तुटवडा त्यावेळेला होता. मग या दुष्काळात आपण धान्य का बोलत नव्हतो? कारण ते उपलब्ध. 40 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये जमेची बाजू झाली ते अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आणि ते नाईक साहेबामुळे झालेलं आहे. त्या 72च्या दुष्काळात त्याने हायब्रिडचा प्रचार याच्याकरताच केला. कमी पावसात होणाऱ्या धान्याचा शोध लावण्याकरता कृषी विद्यापीठाच्या निर्मितीचा ध्यास त्यांनी त्याच्याकरता धरला. आणि रोजगार हमीतून त्यांनी कामं अशी उभी केली की उद्या पाऊस पडल्यानंतर ही तळी रिकामी राहणार नाही, ती भरली जातील. तळ्यातला गाळ काढणं, तळी खोदणं, ग्रामीण रस्ते तयार करणं, ही सगळी रोजगार हमीतून. म्हणजे आपल्याला खरं वाटणार नाही, भूम परांड्याला त्यांच्यावर मी गेलो होतो तेव्हा रस्त्यावर धुम्मस घेऊन, धुम्मस म्हणजे त्याला एक असं गोल लाकडी असतं आणि ते असं ठोकत 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 रस्ता कसा साधनं नव्हती त्यावेळी, रोड रोलर नव्हते. या राज्याचा मुख्यमंत्री उन्हात उभं राहून धुम्मस ठोकून रस्ता कसा सपाट करायचा ते दाखवतो. तिथं आम्ही एकाच्या घरात बसलेलं असताना त्यांनी पाणी आणून दिलं. ते थोडंसं गडूळ होतं. बरं. ते गडूळ होतं. त्याचा भाऊ धावत आला आणि तो म्हणाला, ए थांब 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 थांब, हे गडूळ पाणी आहे, गडूळ पाणी आहे. ते म्हणे, ए कोका कोला आण. तेव्हा नाईक साहेब म्हणाले, तुमच्या गावात कोका कोला पोचला पण स्वच्छ पाणी पोचलं नाही, आमचा पराभव आहे. आणि म्हणून नाईक साहेबांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची सुरुवात जी केली ते भूम परांड्यातनं केलेली आहे. किती जागरूक राज्याचा मुख्यमंत्री होता. आणि म्हणून भारताला प्रत्येक समस्येची जाण त्यांना होती आणि तळमळ होती. अगदी बरोबर. मनातनं जे यावं लागतं ना, त्याशिवाय अंमलबजावणी कधी प्रभावीपणे होत नाही. आणि म्हणून एक टीमवर्क असावं लागतं. आणि अशी एक चांगली टीम त्यांच्यावर होती. ग्रामीण भागात विद्युतीकरण करण्याचा आग्रह त्यांनी जो धरला तो याच्याकरता झाला. कोयनेची वीज आली होती यशवंतराव मुख्यमंत्री असताना. 26 जानेवारीच कोकणामध्ये लाईट लागले होते. पण ग्रामीण भागामध्ये शेतीला पंप मिळाल्याशिवाय पाणी खेचलं जाणार नाही आणि उत्पादन वाढणार नाही, दुबार पीक येऊ शकणार नाही. म्हणून वीज पंपांना विजेचा पुरवठा, शेती पंपाला आणि ग्रामीण विद्युतीकरण या 2 आघाड्यांवर नाईक साहेबांनी एवढं मोठं काम केलं. पण त्यांना त्यावेळच्या मंत्रिमंडळाने इतकी चांगली साथ दिली. जसं उद्योगमंत्री राजाराम बापू पाटील होते, वीज मंत्री राजाराम बापू पाटील होते. राजाराम बापू वीज मंत्री असताना 10-12 हजार खेड्यामध्ये वीज नेण्याचं काम त्यांनी केलं. प्रत्येक गोष्ट नाईक साहेब बघत नव्हते. शिक्षणाच्या क्षेत्रात मधुकर चौधरींनी एवढं डोंगरा एवढं काम करून ठेवलं. आज शिक्षकांना चेकनी पगार सगळे जातात. ही सगळी संकल्पना मधुकर चौधरीची. एक सूर एक ताल, लाख विद्यार्थी एका वेळी देशभक्तीची गाणी म्हणू शकतात, हे मधुकर चौधरींनी घडवलं. बलसागर भारत हो, विश्वात शुभनी राहो, हे 1 लाख मुलं एका वेळी गात होती. बरोबर. ही संकल्पना देणारी जी माणसं होती ना, ती सगळी टीम घेऊन सगळे सहकारी वसंतरावांना लाभले होते, त्यांच्या भोवती होते, सभोवताल होते. एक सांगा, या राज्यामध्ये वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं, पण सगळ्यात जास्त काळ काम करण्याचं भाग्य म्हणा किंवा संधी म्हणा ती वसंतराव नाईकांना लाभली. काय गमक याच्या मागे आहे? वसंतराव नाईक यांचं व्यक्तिमत्व हे त्याचं गमक आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण त्यांच्या मागे ठामपणे उभे होते हे तर खरंच होतं. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात आवश्यक असलेली जात नाईक साहेबांजवळ नसताना अगदी अगदी 3 वेळा सलग बिनविरोध मुख्यमंत्री होणं ही गोष्ट सोपी नाही. ज्योती बसू 23 वर्षे होते. तुमचे राजस्थानचे मोहनलाल सुखाडिया 19 वर्षे होते. प्रताप सिंग कैरोत 13 वर्षे होते आणि नाईक साहेब 11.25 वर्षे होते. पण 3 वेळा ते बिनविरोध होते. निवडणूक झाली नाही आणि एकमताने विधानमंडळ काँग्रेस पक्षाने त्यांना निवडून दिलं. याची कारणं 2. 1 निर्णय घेण्याची त्यांची क्षमता, 2 सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा स्वभाव आणि 3
डोकं शांत ठेवून हसतमुख चेहऱ्यानं काम करण्याची त्यांची पद्धत, यामुळे सगळ्यांना जिंकून घेण्याची एक क्षमता त्यांची होती असं मी मानतो. आणि म्हणून त्यांनी हा कार्यकाळ अतिशय यशस्वी केला. संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलेला नेता असं त्यांचं वर्णन आपल्याला करता येईल. त्यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये केलेलं जे काम आहे त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? MIDCची स्थापना वसंतराव नाईक साहेबांच्या काळातली नाही, ती यशवंतराव चव्हाणांनीच केलेली होती. पण ते पुढे नेण्याचं काम त्यांच्याच काळात झालं. त्यावेळी त्यातही पुन्हा राजाराम बापूंचा वाटा मोठा आहे. कारण हे जे लोटे परशुराम आहे, जालन्याची उद्योग वसाहत आहे, किंवा तुमची नागपूरची बुटीबुरी आहे, हे सगळं नंतरच्या काळात उभं राहिलं. पण नाईक साहेबांनी या सगळ्याला जो पाठिंबा जास्त प्रमाणात दिला आणि त्यामुळे उद्योग असेल, शेती असेल, विद्युत पुरवठा असेल, शिक्षण असेल, सहकार असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्राला, आणि ही सगळी कामं 11.25 वर्षाची आपल्याला आश्चर्य वाटेल फक्त 90,000 कोटीमध्ये झालीत त्या काळात. तर सगळ्या बजेटचे आकडे माझ्यावर आहेत. बरं. फक्त 90,000 कोटी रुपये खर्च झाले आणि शेकड्यात कामं अशी उभी इतक्या मोठ्या प्रमाणात विकास महाराष्ट्रात झाला. आणि आज जसे पटकन लोक अंगावर येतात, आरोप करतात, सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय, असंच दिसतंय, काही चांगलं झालंच नाही असं लोकांना वाटतंय. या हजारो चांगल्या गोष्टी झाल्यात. 50 वर्षापूर्वीचं माझं गाव छातीवर हात ठेवून प्रत्येकाने सांगावं, आणि आजचं माझं गाव, असा प्रश्न नुसता मनाला आपण विचारला तर 50 वर्षात काहीच झालं नाही का? विकास झाला की नाही याचं उत्तर त्या प्रश्नाच्या 3 कोटीचा त्यावेळेचा महाराष्ट्र होता, 9.25 कोटीचा महाराष्ट्र झालाय. तरी महाराष्ट्रात आज या पद्धतीनं आपण उभे राहिलेलो आहोत. 100 कोटीचा देश झालेला आहे. आणि आपण प्रत्येक वेळी जर का असं नकारात्मक भूमिका घेऊन म्हणायला लागलो काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, तर हा राजकीय प्रचार आहे, आम्हा पत्रकारांचा प्रचार आहे. 100 गोष्टी चांगल्या झालेत, त्याची नोंद घेऊन उद्याचा महाराष्ट्र अधिक संपन्न समृद्ध करण्याची भूमिका घेतली तर नाईक साहेबांना स्वर्गामध्ये आनंद वाटेल, यशवंतरावला आनंद वाटेल असं मी मानतो. अगदी खरं आहे. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल आपण भावेसाहेब आत्ता आपण सांगितलं. आता जो जन्मशताब्दी वर्षाचा सोहळा मुंबईत त्यांचा झाला, त्या कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती उपस्थित होते आणि त्यांनी पण वसंतरावांचा उल्लेख या देशाचे महान सुपुत्र असा केला. आपण सांगा याविषयी काही. ज्या 2012 आणि 13 या वर्षामध्ये यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली, त्याच वर्षात वसंतराव नाईक साहेबांची जन्मशताब्दी आलेली. हा मला वाटतं नियतीने आणलेला योगायोग आहे. खरं आहे. यशवंतरावांची जी मोठी कॉन्ट्रीब्युशन होती की आत्तापर्यंत आपण अनेक युद्ध आपल्या देशातले योद्धे लढलेले आहेत. राणा प्रताप असेल, पौरस असेल, राणा संघ असेल, हे सगळे युद्ध लढले, पण युद्ध कोणी जिंकलं नव्हतं. 65चं युद्ध यशवंतरावांनी जिंकून दिलं, कारण राष्ट्र म्हणून एक भावना त्यांच्या मागे उभी राहिली होती. बरोबर. हे यशवंतरावांचं जे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आधी तोच विचार जर पुढे नेला तर राज्य म्हणून सरकारच्या मागे संपूर्ण राज्य एखाद्या विषयात उभं राहतं. आणि म्हणून संरक्षण निधीसाठी जेव्हा नाईक साहेबांनी फेरी काढली तेव्हा लता मंगेशकर चादर घेऊन बाहेर पडल्या, दिलीप कुमार चादर घेऊन बाहेर पडले, राज कपूर चादर घेऊन बाहेर पडले, त्यावेळेचे मोठे नट मोतीलाल बाहेर पडले. हे लोक कधी बाहेर पडले नव्हते आजपर्यंत. पण नाईक साहेबांच्या शब्दाखातर, खरं वाटणार नाही तुम्हाला, सर होमी भाभा बाहेर पडलेत, अरे वा, डॉक्टर सेठना बाहेर पडलेत, आणि त्यांनी आव्हानं केलेली आहेत की देशाकरता मदत करायला. आणि लोकांनी त्यावेळे 1000 रुपये 500 रुपये नव्हते साहेब, 4 आणे 8 आणे रुपया असले टाकलेत. आणि किती पैसे जमलेत? एका दिवसाच्या फेरीमध्ये 8 कोटी रुपये जमलेत त्या काळामध्ये. मग ते पोत्याने मोजावे लागले. पण तसा नेता समोर असला की काय चमत्कार होऊ शकतो. म्हणजे जसे यशवंतरावांच्या मागे एक राष्ट्र म्हणून भावना उभी राहिली, तसं राज्य म्हणून वसंतराव नाईकांच्या मागे एक ठाम भावना अशी उभी राहिली. आणि म्हणून बघा तुम्ही, एकीकडे वसंतदादा पाटील प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि एकीकडे वसंतराव नाईक मुख्यमंत्री आहेत. ही जोडी कितीतरी वर्षे काम करत होती. आणि म्हणून त्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचे 222 आमदार होते. बहुमताची फिकीर कधी कोणाला पडली नव्हती. इतकं राजकीयदृष्ट्या अतिशय संपन्न आणि मजबूत असं राज्य होतं. नेतृत्व मजबूत होतं, दिशा होती.